नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. सायली म्हणत असते की पोलिसांना जेव्हा न्याय करायचे तेव्हा पोलिसांना न्याय करू द्या. आता मी माझ्या पद्धतीने न्याय करणार आहे, मी सोडणार नाही, असं सायलीच बोलणं चालू असतं. डॉक्टर तेवढ्यातच सांगून तिथून निघालेले असतात. डॉक्टरांना सुद्धा काळजी वाटत असते. डॉक्टर म्हणत असतात की आता आपण प्रतापनेही सांगितलेलं असं की आपण फॉरेनवरून डॉक्टरांची टीम मागवायची आहे, त्यामुळे तुला काळजी करायची काही गरज नाहीये सायली. मधुभाऊ अगदी बरोबर बरे होणार आहेत आणि आपण पोलीस कंप्लेंट ही केलेली आहे, ज्या कोणी व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे. याला आपण सोडणार नाही, असं अर्जुन आणि त्याचबरोबर प्रताप दोघेही सांगत असत. त्याचवेळी सायली विचार करत असते. सायलीच्या डोक्यातून तो विषय जात नसतो, कारण सायलीला चांगलंच माहिती असतं की हे सगळं कोणी केलेय, या सगळ्या मागे कोणाचा हात आहे. या गोष्टी सायलीच्या चांगल्याच लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे सगळे आता तिथं आहेत. प्रताप अर्जुन सायलीला समजवत आहे, परंतु सायलीला तो विषय आठवतो, म्हणजे पूजेच्या दिवशी दगडफेक झालेली आणि त्या ज्या दगड फटाकलेले होते त्याच्याबरोबर एक चिठ्ठी आलेली होती. अर्जुन सुभेदार, आता वेळ तुझा जीव घेण्याची, हे वाचल्यानंतर सायलीला धक्का बसलेला असतो. पण सायलीला आता लक्षात आलेलं असतं की याचा अर्थ काय आहे नक्की, याच्या मागे काय उद्देश होता. या महिपचं, म्हणजे सायली म्हणत असते की हे सगळं त्या महिपतन केले. त्याचबरोबर दारावर गाडीच्या काचेवरती सुद्धा लिहिलेलं होतं. हे सगळं सायलीला आठवत असतं. सायली म्हणत असते, पोलीस जेव्हा न्याय करतील तेव्हा करतील, मी सोडणार नाही, मी न्याय करणार आहे, मी जाऊन त्याला बोलणार आहे, असं सायली बोलत असते. सायली खूप रागात असते आणि सायली आता हॉस्पिटलमधून निघून चाललेली असते. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे जा सायली, बघ जा कुठे गेलीय, अर्जुन जा लवकर तिच्या मागे, असं म्हणत इकडे प्रतापने अर्जुनला जायला सांगितलेलं असतं. कारण सायली रागाच्या भरात कुठे गेली याची कल्पना नसते, म्हणून तर प्रतापने स्वतःहून म्हणून सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन सायलीच्या मागे जाऊ लागतो. इकडे महिप्त मात्र जाम खुश झालेला असतो. महिप्त म्हणत असतो की चला, गोष्टी आता माझ्या म्हणण्याप्रमाणे झालेल्या आहेत. आज नागराज शेठन जे काम केलेलं आहे ना, ते खूपच भारी असं काम केलेलं आहे, असं महिप्तच बोलणं असतं. आणि त्यासोबतच महिप्तला खूप भारी वाटत असतं. नागराज शेठने आज त्या म्हाताऱ्याला संपवून खरंच खूप जबरदस्त काम केलेलं आहे, असं महिप्त स्वतःशीच बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे त्याच्या लक्षात येत नसतं की याच्यामध्ये आपण किती अडकले जाणार आहोत. ही गोष्ट त्याच्या लक्षातच आलेली नसते, कारण संशय हा नागराजवरती घेतला जाणार नारच नाही, संशय हा महिप्तवरती घेतला जाणार आहे. ही गोष्ट महिप्तच्या लक्षात आलेली नसते. महिप्त तिथे उगच खुश झालेला असतो. त्याला असं वाटत असत की चला, गोष्टी माझ्या पद्धतीने झालेल्या आहेत की नाही, तो थेरडा संपलेला आहे की नाही. मग महिप्त एन्जॉय करत असतो, दारूची पार्टी करत असतो. परंतु महिप्तच्या लक्षातच येत नाही की याच्यामध्ये अडकला आपण जाणार आहोत. आणि महिप्त दारूचा ग्लास भरत असतो आणि दरवाजात त्याला कोणीतरी आलेलं अशी सावली दिसल्यासारखं होतं. महिप्त म्हणत की कोण आले बर, आता नक्की काय झालंय, कोण आल असेल, असे विचार महिप्तच्या डोक्यात चालू असतात. तेवढ्यात तो म्हणतो की ती सायली सुभेदार आली. महिप्तला दिसत नसतं. महिप्त मात्र एकच म्हणत असतो की बहुतेक तीच दिसते, असं महिप्तच्या डोक्यात असतं. तेवढ्यातच सायलीच्या पाठोपाठ अर्जुन आलेला असतो. महिप्त म्हणत असतो, म्हणजे अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार दोघंही आलेले आहेत. महिप्त डोळे फाडून पाहत असतो, कारण तो नशेमध्ये असतो. त्याला असं वाटत असत की त्याला भास होतात, परंतु ते भास नसतात, तर खरंच सायली तिथे आलेली असते आणि सायलीच्या पाठोपाठ अर्जुन आलेला असतो. आता मात्र महिप्तची वाट लागलेली असते. महिप्तला कळायचं बंद झालेलं असतं. महिप्त म्हणत असतो की हे दोघे इथं. तेव्हा सायली म्हणत असते की महिप्त शिकरे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सायलीला खूप राग आलेला असतो,
कारण मधुभाऊंच्या जीवावरती महिप्त उठलेला आहे. महिप्तनंच हे काम केलेलं आहे असं सायलीला वाटत असतं. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही आलेले आहेत. अर्जुन आता सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अर्जुनला माहिती आहे सायली आता चिडलेली आहे. सायली काय करू शकते याची कल्पना कोणीच करू शकत नाही. महिप्त म्हणत असतो, अरे आधी सांगायचं ना मला वहिनी. काय हे सगळं बाई? माणसाच्या समोर मी दारू पित नाही म्हणून तो दारूचा ग्लास जो आहे तो तसाच्या तसा तिथे ठेवून देतो. कारण महिप्त नको तेव्हा जास्त संस्कार दाखवत असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि महिपत्नी ज्या पद्धतीने तिथे संस्कार दाखवायला सुरुवात केलेली असते की माफ करा माफ करा, खरंच मी बाई माणसाच्या समोर ना कधी दारू पित नाही असं महिप्त बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे महिप्त जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो तेव्हा मात्र सायली तिथे असते. आणि सायली म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही हा माणूस सुधारणार नाही हे सायलीला माहिती असतं. म्हणून तर सायली म्हणत असते की बाद झालं, तुमची जी नाटक आहेत ना ते बंद करायचे. आता मला इथं फक्त एका प्रश्नाचे उत्तर हवं आहे की तुम्ही माझ्या वडिलांच्या बाबतीत काय केलंत? का तुम्ही माझ्या वडिलांच्या जीवावर उठलात? कोणी अधिकार दिला तुम्हाला? असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो की मी काहीच केलेलं नाही अहो. वहिनी हे सगळं काय बोलताय तुम्ही? अहो मी काहीच केलेलं नाहीये असं महिप्त बोलत असतो. तरीही सायली मात्र चिडलेली असते. सायली म्हणत असते की बाद झाली तुमची नाटक, कारण तुम्ही काय करू शकता ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे असं सायली बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली ही भयानक अशी चिडलेली असते. आणि सायली म्हणत असते की आता मी सोडणार नाही. कारण सायलीला रागच एवढा आलेला असतो कारण महिप्तन जे काही केलेलं आहे ते सायलीला चांगलंच माहिती आहे. महिप्तमुळं आज मधुभाऊ जेलमध्ये आहेत ही गोष्ट सुद्धा सायलीला चांगलीच माहिती आहे. मग सायली म्हणत असते की का माझ्या वडिलाच्या जीवावर उठलात? काय केलं होतं त्यांनी तुमचं वाकड? तुमची मुलगी जेलमध्ये गेलेली आहे, ती तिच्या कर्माची शिक्षा भोगतीये, त्यात माझ्या वडिलांचा काय दोष होता असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र इकडे महिप्त म्हणत असतो की नाही हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. माझी मुलगी तुमच्यामुळे आज ती जेलमध्ये आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली बोलत असते. सायली म्हणत असते की बस झालं आतापर्यंत मी खूप ऐकलेल पण आता नाही असं म्हणत सायली महिप्तला दम देत असते. मागेही अर्जुन सरांच्या बाबतीतही तेच केलेलं आहे आणि आताही तेच चाललेलं आहे. माझ्या वडिलांनी काय वाटोळ केलं होतं? त्यांचं नवीन आयुष्य जगत होते ना ते त्यांनी तुमच्या वाटेत आले होते का नवीन आयुष्याला सुरुवात करणार होते ते? असं म्हणत सायली महिप्तला बोलत असते. परंतु महिप्तला मात्र कळायचं बंद झालेलं असतं. आज ही सायली सुभेदार इथे येऊन आपल्याला दम देते या गोष्टीचा त्रास मात्र महिप्तला चांगलाच होत असतो. महिप्तला विश्वासच बसत नसतो की ही आपल्याला कशी काही दम देते. सायली म्हणत असते की बासा पुन्हा माझ्या घरातल्यांच्या कोणाच्याही वाटेला जायची हिंमत जर केली तर गाठ माझ्याशी आहे. कारण आत्ता शांत राहते मी. माझे वडील तुझ यामुळे कोमात गेलेले आहेत. आज त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे ना त्याला फक्त महिप्त शिखरेत तू जबाबदार आहे असं म्हणत सायलीने बोलायला सुरुवात केलेली असते. महिप्तला कळायचं बंद झालेलं असतं. महिप्त म्हणत असतो की हे सळ काय चाललंय? मी काय केलं? मी काहीच केलेलं नाहीये आणि मी कशाला काय करू? तुमच्यामुळे माझी पोरगी जेलमध्ये आहे, ती त्रस्सा त्रास सहन करते आणि तुम्ही मला येऊन दम देताय. महिप्तला माहीत नसतं की काय बोलतोय तो. कारण एक तर महिप्तला चांगलीच चढलेली असते आणि इकडे सायलीने आता दम द्यायला सुरुवात केलेली असते. सायली म्हणत असते पुन्हा जर माझ्या घरच्यांच्या वाटेला गेलात तर तुझ्या नरडीचा घोटेल, तुझा गळा आवळेल अशा भाषेमध्ये सायली बोलत असते. कोणाला विश्वासही बसणार नाही की सायली नक्की काय करू शकते. महिप्तला राग आलेला असतो आणि महिप्त मात्र सायलीच्या अंगावर जात असतो. त्या क्षणी अर्जुन तिथे येतो
आणि महिप्तला अडवतो, महिप्तचा गळा पकडतो. अर्जुन सुद्धा चिडलेला असतो, कारण सायलीच्या बाबतीत जर काही झालं तर अर्जुन कधीच माफ करू शकणार नाही. ही गोष्टही तेवढीच मोठी असते. अर्जुन ही चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो, लांब राहायचा माझ्या बायकोपासून, अजिबात नाही. तिच्या अंगाला टचही करायचं नाही असं अर्जुन त्याला बोलत आहे. महिप्तची सगळी दारू उतरली आहे. एवढी दारू पिलेला असतो, एवढा खुश असतो की नागराज शेठन लय भारी काम केले. नागराज शेठन लय भारी काम केले म्हणून जो महिप्त खुश असतो, तो महिप्तची सगळी दारू आता उतरलेली आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायली आणि त्याचबरोबर हे सगळे तिथे आहेत. अर्जुन मात्र तिला सांगत असतो की बाद झाला, आणि महिपातला तो बोलत असतो की पुन्हा माझ्या बायकोच्या वाटेला जायचं नाही. सायली मात्र भयानक चिडलेली असते. सायली ज्या पद्धतीने रिएक्ट झालेली असते ते बघून महिप्तला खरंच वाट लागलेली असते. महिप्तला असं वाटत असतं की भले भले गुंड माझ्या मला घाबरून असतात, आणि हे सगळं काय, म्हणजे हे सगळं काय घडतंय, मी काय पाहतो, हे सगळं, अशी भीती आता महिप्तला वाटू लागलेली असते. एक चिरकुट पोरगी आलेली आहे, ती मला दम देतीय असं महिप्तला वाटत असतं, आणि महिप्तची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. महिप्तला कळायचं बंद झालेलं असतं. महिप्त विचार करू लागलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बास. तेव्हा सायली म्हणत असते की माझ्या नव्याच्या मला धमकी दिलेली होती ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची, अर्जुन सुभेदार यांनी फक्त न्याय केलेला आहे, गुन्हा तर तुझ्या मुलीने केला होता. आणि माझ्या नव्याच्या वाटेला जायच्या आधी त्यांची बायको ही ढाल म्हणून इथे समोर उभी आहे. आधी माझ्याशी लढावं लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि माझ्या नव्यापासून, माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं. आणि सायली महिप्तचा गळा पकडायला गेलेली असते. अर्जुनने फक्त तिला नजरेने खुणवलेलं असतं म्हणून ती शांत झालेली असते. अन्यथा सायलीन आज ठरवलेलंच होतं की सोडायचं नाही. महिप्तची मात्र आता हवा टाईट झालेली असते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. आणि इकडे सायली आणि अर्जुन निघालेले असतात. सायलीचा विचार अर्जुन करत असतो. सायलीच आजचं रूप अर्जुनने पाहिलेलं असतं, आणि तेव्हा मात्र अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. सायलीने आज काय केलेलं आहे याचा विचारही कोणी करू शकत नाही. हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे, कारण जाऊन महिप्तच्याच घरात जाऊन महिप्तला धमकी देणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही, आणि ती गोष्ट आज सायलीन केलेली असते. तेव्हा मात्र अर्जुन तिथे पाहत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली. अर्जुन आता एक चहाचा गाडा बघतो आणि तिथे गाडी थांबवतो, आणि अर्जुन हा चहाच्या टपरीवरती तिथे जातो आणि 2 चहा घेतो आणि सायलीकडे परत येतो, कारण सायलीला खरंच खूप गरज आहे या सगळ्यांची. कारण आज सायली ज्या पद्धतीने दही अंडी खोडण्यासाठी तयार झालेली होती, एवढं सगळं केलेलं होत, आणि त्यानंतर हा सगळा स्ट्रेस आलेला आहे, त्यामुळे सायलीला या सगळ्यांची गरज आहे. हे अर्जुनला चांगलंच माहीत असतं. म्हणून तर अर्जुन उतरतो आणि चहा आणायला जातो. त्याचवेळी इकडे अर्जुनला माहितीही नसतं की पुढे काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने होणार आहे, या कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते. सायलीला तो चहा आणून देतो, परंतु सायली मात्र तो चहा घेत नाही. सायली म्हणते की नाही, नकोय मला. अर्जुन म्हणतो की घे ना सायली, पण सायली ऐकायलाच तयार नसते. सायली मात्र गाडीतून उतरते आणि बाहेर जाऊन रडायला सुरुवात करते. खरं तर आज मधुभाऊंच्या बाबतीत जे झालेलं असतं ते खूप भयानक असतं. सायलीला तो धक्का एवढा मोठा असतो की सायली म्हणते, मला नकोय काही, मला काही खाण्याची पिण्याची अजिबात इच्छा नाही. तेव्हा अर्जुन सायलीला समजवत असतो, पण सायली मात्र रडत असते. खरं तर जे काही झालेलं असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. मधुभाऊ आता कोमामध्ये आहेत सायलीसाठी. मधुभाऊ तिचे आई बाबा आहेत, आणि आपल्याच आई बाबांच्या बाबतीत असं काहीतरी घडलेलं आहे. ही गोष्ट मात्र खूपच भयानक अशी असते. आणि त्याचबरोबर इकडे नागराजला आता महिप्तचा फोन आलेला असतो.
आता एवढ्या उशिरा महिपचा फोन आलाय, जर सुमन इथे आली तर काय होणार या भीतीने नागराज इकडे महिपला म्हणत असतो, अरे महिप, मी घरी आहे, इथं बायको आहे माझी, तुला कळते का? तेव्हा महिप म्हणत असतो, तुझी बायको असली म्हणून मी काय करू? इथं ती चिरकुट पोरगी येऊन मला दम देऊन गेलेली आहे आणि तुझं काय चाललं रे? असं म्हणत इकडे महिप चिडलेला असतो. नागराज म्हणत असतो, काय झालं? महिप म्हणत असतो, काय नाही, कुणाचा जीव घेऊ शकत नाही आणि काय करू शकत नाही, काय कामाचे नाही तुम्ही नागराज शेठ, तुम्ही ना खरंच काही उपयोगाचे नाहीये, असं म्हणत महिप नागराजला बोलत असतो. नागराजला म्हणत असतो, काय एवढ्या मोठ्या बाता मारल्या होत्या ना की तुम्ही त्या मधुभाऊला संपवलेला आहे? तेव्हा नागराज म्हणत असतो, म्हणजे? तेव्हा महिप सांगत असतो की तो जिवंत आहे आणि तो कोमामध्ये. आता का तो कोमातून बाहेर आला की 113% आपला गेम होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचे आहे, असं इकडे नागराज महिपला सांगत असतो. आणि त्याचबरोबर सॉरी महिप नागराजला सांगत असतो. आणि आता मात्र नागराजच्या शिट्ट्या वाजत चाललेल्या असतात. नागराजला कळायचं बंद झालेलं असतं. नागराज म्हणत असतो की हे कसं शक्य झालं, कारण मी स्वतः त्याला उडवला होता आणि असं कसं झालेलं आहे? नेमकी मागून सुमन आलेले असते आणि सुमन म्हणते, कोणाला उडवलं होत तुम्ही? काय केलं तुम्ही? नक्की बोला, मला सांगा, मला काय केलं? तुम्ही कोणाला उडवले? आता सुमन या पद्धतीने ओरडू लागते. त्या क्षणी नागराजने फोन कट केलेला असतो. त्याची मात्र जाम घाबरगुंडी उडालेली असते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं आणि इकडे नागराज घामाघूम झालेला असतो. इकडे अर्जुन बाहेर येतो, सायलीला जवळ घेतो, सायलीला समजावू लागतो, शांत करत असतो की शांत होत सायली. आणि तो म्हणत असतो की चल, आता गरज आहे की नाही, असं म्हणत अर्जुन सायलीला घेऊन जातो आणि तिथे चहाच्या टपरीच्या तिथे जातो. सायलीला सांगू लागतो की घे, असं म्हणत तो सायलीला समजवत असतो. खरं नागराजची जी घाबरगुंडी उडालेली असते ती मात्र इतकी भयानक असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण नागराज ज्या पद्धतीने वागत असतो, नागराज ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेला असतो, त्या गोष्टी मात्र खूपच भयानक अशा असतात आणि नागराजची वाट लागणार असते, हे मात्र तेवढंच नक्की असतं. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की गरज आहे आज ना सायली, तुझं 2.4 वर्जन जे मी पाहिलं ना ते खरंच पाहण्यासारखं होतं. विचार कर ना तू, अगं मला सांग, तू ज्या पद्धतीने रिएक्ट झाली ते विचार कर ना. कारण ज्यावेळेस महिपची धमकी आली होती तेव्हा मला तू पदराला बांधून ठेवणार आहेस, आज डायरेक्ट महिपच्या घरात जाऊन त्याचा गळा वळण्यापर्यंत तू गेलेली होती. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र इकडे नागराजला सुमन विचारत असते, अहो हे सगळं काय चाललंय? तुमचं काय करताय तुम्ही? हे सगळं तुम्हाला कळते का? असं जेव्हा सुमन बोलत असते तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणत असतो की काय झालंय? तेव्हा सुमन म्हणते, कोणाला उडवले तुम्ही? कळेल का मला कोणाला मारलंय, कोणाचा जीव घेतलाय तुम्ही? असं सुमन बोलत असते. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो, काय चाललंय तुझं? मी कोणाचा जीव वगैरे नाही घेतलेला. तेव्हा सुमन म्हणत असते, नाही, तुम्ही कोणाचा तरी जीव घेतलेला आहे, असं सुमन त्याला बोलत असते. नागराज म्हणत असतो, अगं उडवले म्हणजे फ्रेंड लिस्ट मधून उडवले. मी आणि माझे मित्र पार्टी करणार होतो की मग त्याच्यामध्ये एक फ्रेंड होता, तो येणार नाहीये आणि मग मी त्याचं नाव उडवलं त्या लिस्टमधून आणि मग इकडे दुसरा मित्र म्हणतोय की तो येणार आहे, मग तू असं का केलंस? सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा सुमन म्हणत असते, हे असं आहे का? म्हणजे नागराजने सुमनला गुंडाळले, अक्षरशः गुंडाळले. आणि बिचारी सुमन, तिच्या लक्षातही येत नाहीये की हे सगळं काय आहे, कारण सुमनला माहीत नाहीये की हा नागराज कुठपर्यंत पोहोचलेला माणूस आहे. सुमन म्हणते, सॉरी, हा उगीच मी तुमच्यावरती संशय घेतला, असं सुमन बोलत असते. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की ठीक आहे, असं म्हणत नागराज बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळत ते म्हणजे नागराजला खरं तर जाम भीती वाटलेली आहे की महिप म्हणालेला आहे,
जर तशा पद्धतीने गोष्टी घडल्या तर मात्र आपण संपणार आहोत ही भीती नागराजच्या मनात आहे. आणि नागराज आता घाबरलेला आहे. नागराजला कळायचं बंद झालं आता. करायचं काय इकडे अर्जुन सायलीला समजवत आहे. आता नागराजच्या डोक्यात वेगळे विचार सुरू झालेले आहेत. त्याला सुचत नाहीये की मी नक्की काय करणार आहे. आता गोष्टी कशा पद्धतीने होतील या गोष्टींचा विचार नागराजच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्याचबरोबर नागराज मात्र वेगळ्या पद्धतीने विचार करू लागलेला असतो. इकडे सायलीला अर्जुन समजवत आहे सायलीला. तो म्हणत आहे की मिसेस सायली, तुमच्या लक्षात येत का? तेव्हा सायली म्हणत असते की काय झालं तेव्हा. अर्जुन तिला समजवत असतो. तिला म्हणत असतो की तुमच्या लक्षात येते का अहो, तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते खरंच पाहण्यासारखं. आता मला ना खरंच भीती वाटायला लागली. म्हणजे उद्या रूममध्ये पण तुम्ही असंच करणार का माझ्यासोबत? मी जर तुम्हाला काय बोललो तर माझा तुम्ही गळा दाबणार. तेव्हा सायली हसत असते. सायली म्हणत असते काय पण काय बोलताय तुम्ही असं? सायली इकडे बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो नाही तर काय पण काय बोलताय म्हणजे खरंच आहे ना ते? असं होऊ शकतं ना असं इकडे सायली बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही मी ना आता शांतच बसणार आहे. असं अर्जुनच बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते काय हो हे सगळं? तुम्ही काय माझी थट्टा मस्करी करताय का? असं सायली अर्जुनला बोलत आहे. तेव्हा मात्र अर्जुन हसत आहे. सायलीला सांगत आहे की हे घ्या. सायली म्हणते की मधुभाऊच माझे आई आणि बाबा आहेत. त्यांनी मला एवढं प्रेम दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती आज ही वेळ आलेली आहे. त्यामुळे मला कळलंच नाहीये आणि मधु माझे आई बाबा जिवंत आहेत का नाही काय माहिती असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की असं काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. तुमचे आई बाबा जिवंत असणार आहेत. सायली म्हणते काय? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी तुम्हाला खरंच सांगतोय की तुमचे आई बाबा जिवंत असणार आहेत. काळजी नका करू असं अर्जुन सायलीला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की कसं शक्य? कारण सायलीला वाटत असतं की नाही तिचे आई बाबा हे जिवंत नसणार आहेत. म्हणून तर सायली अर्जुनला बोलत असते. त्यासोबतच इकडे सायलीच जे बोलणं असतं ते मात्र अर्जुनला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. इकडे या नागराजने तर जे काही कांड केलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असतं आणि सुमनचा गळा वळण्यापर्यंत त्याची मजल गेलेली असते. कारण सुमन बिचारी साधी साधी आहे. तिच्या लक्षात येत नाही आणि हा नागराज मात्र तिला नेहमी गुंडाळत असतो. तिला असं दाखवत असतो की नाही मी असं काहीच केलेलं नाहीये अशा पद्धतीने तो वागत असतो. तेव्हा मात्र इकडे सुमन नागराजला म्हणत असते की नाही हो तसं नाही. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पोलीस आलेले आहेत. इन्स्पेक्टर सावंत आता आलेले आहेत. ते स्टेटमेंट घेण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत विचारतात. तेव्हा सायली आणि अर्जुन सांगू लागतात की नाही. सायली म्हणते जे निमंत्रित होते ना त्यांच्यापैकी आमच्या कोणावरही संशय नाही. आम्हाला फक्त एका व्यक्तीवरती संशय आहे, महिप्त शिकरे. कारण त्याची मुलगी जेव्हापासून जेलमध्ये गेलेली आहे तेव्हापासून तो माणूस पिसाळलेला आहे आणि त्या माणसानेच काहीतरी केलेलं आहे असा संशय मला आहे असं सायलीने सांगितलेला असतो. इकडे आता नागराज जो आहे तो पोहोचलेला आहे आणि नागराजने ठरवलेलं आहे की या म्हातायाला संपवायचं. एवढंच नागराजने ठरवलेलं आहे. आणि मग नागराज मधुभाऊंच्या रूमकडे निघालेला असतो आणि तो तिथे जाऊन त्यांचा ऑक्सिजन मास्क काढण्याचा प्रयत्न करत आहे. मधुभाऊंच्या रूममध्ये जाऊन त्याने त्यांचा ऑक्सिजन मास्क काढलेला आहे. पण नेमकी सायली त्या दिशेने चाललेली आहे. सायली आता त्या नागराजला कशी रंगेहात पकडेल, मधुभाऊंचा जीव कसा वाचवेल. अशाच मालिकेच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.